सध्या सूरज चव्हाण आणि अंजलीताई दमनिया यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू आहे अशी चर्चा रंगू लागलेली आहे। पुन्हा एकदा त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक संदेश ताईंसाठी दिलेला आहे आणि आपल्यासोबत अंजलीताई दमनिया आहेत, नुकत्याच परदेशातून आल्या आहेत आणि त्यांना सूरज चव्हाण यांनीच तुम्हाला प्रश्न विचारला खरं तर की नुसते पासपोर्ट दाखवू नका तर कष्टाच्या पैशांनी कुठे कुठे जाऊन फिरून आल्यात ते देखील सांगा। आणि पुन्हा एकदा त्यांनी रिचार्जवर चालणारे वगैरे वगैरे तुमच्यावर टीका केली आहे, ज्यामुळे यापूर्वी सुद्धा वाद झाला होता। पुन्हा त्याच पद्धतीची टीका काय म्हणाल? कसं आहे की मला माझा लढा जो आहे ते अजित पवार, सुनील तटकरे, खडसे, गडकरी अशा अनेक लोकांबरोबर मी 2011 पासून लढतेय। त्याच्यात कसं झालं, प्रत्येक पक्षाने किंवा प्रत्येक मोठ्या नेत्यांनी असे रामन श्याम टाईप ऑफ लोक ठेवलेली आहेत, प्रत्येक पक्षात आहेत ती। म्हणजे आज फडणवीसांविरुद्ध बोललं की दरेकर आणि प्रसाद लाड नेहमी बाहेर येतात आणि ताबडतोब बोलायला सुरुवात करतात। तसंच अजित पवारांविरुद्ध तुम्ही चकार शब्द काढला तरी अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण हे बाहेर येऊन लगेच वाटेल ते बोलतात। म्हणजे त्यांना बोलायचं एक ताळतंत्र नाही आहे आणि स्पेशली आज सूरज चव्हाणांना नाही आहे। मिटकरी आत्तापर्यंत माझ्याबद्दल तसं वाईट बोलले नव्हते, त्यांनी फक्त सांगितलं होतं हे जर बाहेर जातात तर पैसे कुठून येतात वगैरे, कारण कदाचित त्यांना कल्पना असेल आणि किंवा त्यांनी गुगल सर्चही केलं असेल। तर ह्या सूरज चव्हाणांची माझा इतका संताप झालाय, इतका संताप झालाय की आता ह्यांना सरळ करायचंय, ह्यांनाच नाही मला त्यांच्या मालकांना सरळ करायचंय। कारण अजित पवारांना मी काय आहे हे अजित पवारांना माहिती आहे, सुनील तटकरेंना माहिती आहे, त्यांच्या पक्षातल्या भुजबळांना माहिती आहे, प्रफुल्ल पटेलला माहिती आहे, किती तत्वावर काम करते हे त्यांना माहिती आहे। पण हे सूरज चव्हाण युवा मोर्चा व्हॉटेवर त्यांना काहीतरी बनायची इच्छा असेल म्हणून मी किती तुमच्यासाठी लढतोय दादा हे दाखवण्यासाठी हे जर तो त्यांचा प्रयत्न चालू आहे ना, तो आता मला त्यांना रीतसर धडा शिकवायचा आहे। तुम्ही राजकारणात येऊन निवडणूक लढवण्याच्या आधीच तुमचं राजकारण संपवण्यासाठी आता मी कसं लढते ते सूरज चव्हाण लवकरच बघतील। म्हणून मी आज संध्याकाळी 4 वाजता माझ्या घरूनच प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि सगळ्या माध्यमांपुढे माझ्या इन्कमचं स्रोत जे आहे ते मी मांडणार आहे। पण ह्या सगळ्या नेते मंडळींनी म्हणजे अजित पवारांनी, देवेंद्र फडणवीसांनी, सुप्रिया सुळेंनी, ज्यांनी जे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत त्यांनी खरं तर हे स्रोत देणं गरजेचं आहे। त्यांच्याकडे पैसे येतात कुठून? अजित पवारांकडे एवढ्याल्या मोठ्याल्या गुलाबी गाड्या ज्या ते मिरवत आहेत, एवढ्याला अफाट खर्च जो करतायत तो पैसा येतो कुठून? लोकांना ज्यामध्ये गाड्या वाटल्या त्यांच्या ज्या पदाधिकाऱ्यांना त्या गाड्या आल्या कुठून? 40 गाड्या ज्या वाटल्या, तर आमचा प्रश्न तोच आहे आणि प्रश्न विचारायचा हक्क मला आहे, एक मतदार म्हणून आहे, एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून आहे। हे प्रश्न आम्ही विचारायला पाहिजेत। सूरज चव्हाण सारख्या माणसांनी तर डेफिनेटली नाही। आणि ते काय म्हणाले, रिचार्जवर चालणारी बाई काय, सुपारीबाज बाई काय, ह्या माणसाला मी आता असा धडा शिकवेन ना, असा धडा शिकवेन। आधी मी ठरवलेलं कोण आहे हा सूरज चव्हाण, मी त्याच्या विरुद्ध का बोलू, कारण माझा लढा अजित पवारांविरुद्ध आहे। पण अशांनी हे जे बोलायला सुरुवात केली आहे, कुठेतरी त्यांना थांबवणंही गरजेचं आहे आणि त्यांना धडा शिकवणे की याच्या पुढे असे शब्द कोणी कोणाबद्दल वापरले नाही पाहिजेत। एकीकडे हे काय म्हणतायत, महाराष्ट्रभर जनसन्मान यात्रा आणि लाडकी बहीण योजना काढून मिरवतायत सगळीकडे, आणि दुसरीकडे तेच अजित पवार मोटरसायकलवर बायका मी फिरवल्या हे म्हणतात। कुठे गेली होती तुमची मग ती लाडकी बहीण? त्या पण कोणाच्या तरी बहिणी असतील ना। तुम्ही महिलांबद्दल बोलताना आदर नाही, काही मर्यादा नाही, काही वाटेल ते बोलायचं। आणि म्हणूनच तुमचे जे चिल्ले पिल्ले आहेत सूरज चव्हाणांसारखे ते असे शब्द वापरतात, सुपारीबाज बाई म्हणून। काल मी एका TV चॅनलला बोलताना तेच म्हटलं, तुमच्या आईबद्दल, तुमच्या बहिणीबद्दल, तुमच्या बायकोबद्दल कोणी सुपारीबाज बाई किंवा रिचार्जवर चालणारी बाई असं म्हटलं असतं तर चाललं असतं का? स्त्री म्हणून काढ नाही करत आहे मी, मला हे धडे शिकवायचे आहेत की सुसंस्कृत लोकांच्या तोंडात ही भाषा नसते, पण हे सुसंस्कृत असते तर अशी भाषा त्यांनी वापरली नसती। तुम्ही म्हणता धडा शिकवणार म्हणजे नेमकं काय करणार ते मी त्याचा उलगडा करेनच। दुपारी संध्याकाळी आपली 4 वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे, त्याच्यात मी सगळेच उलगडे करीन आणि पॉईंट बाय पॉईंट सगळे मुद्दे मांडेन। नक्कीच, पण यापूर्वी सुद्धा तुमच्यावर अशाच पद्धतीची टीका टिप्पणी झाली, पण तुम्ही डगबगला नाही, तुम्ही तुमचं काम सुरूच ठेवलं। नाही, पण अशी टीका टिप्पणी कोणीच कधी केली नव्हती, कारण उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की किती तत्वांवर काम करणारी मी जेव्हा आधी इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये होते, त्यानंतर आम आदमी पक्षात होते, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहेत। आज तुम्ही ब्युरोक्रॅट्स म्हणा, पोलीसची यंत्रणा म्हणा, कोणालाही विचारा, सगळे सांगतील की तत्वांवर त्या काम करतात, त्यांच्या नादाला लागू नका। पण
कसं आहे की एखादा काहीतरी मनात पिल्लू सोडून द्यायचं, हे सगळे प्रकार सूरज चव्हाणांसारखी माणसं करत असतात आणि प्रत्येक पक्षात असतात. पण त्यांना म्हणूनच मी म्हटलं, आता त्यांना धडा का शिकवायला हवा की असे उद्गार, असे अपमानजनक उद्गार यापुढे कधी कोणी काढणार नाही. एक त्यांनी त्यांच्या संदेशामध्ये असं पण म्हटलंय की कष्टाच्या पैशाने परदेशवारी करून येऊन भारतात परतल्याबद्दल तुमचं स्वागत. कष्टाच्या पैशाला त्यांनी इन्व्हर्टेड कोट केलंय. नाही, कष्टाचेच पैसे आहेत आमच्याकडे पैसाच नाही. तुमच्यासारखे काळ्या पैशाचा ढीग नाही आमच्याकडे. माझ्या पाकिटात तुम्ही बघाल 2000च्या वर पैसे नसतात. का? कारण आम्ही क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड आणि जीपे वापरतो. म्हणूनच आज हे सगळे मला उलगडे करायचे आहेत. तर आमचे कष्टाचेच पैसे आहेत. जो काळा पैसा आहे ना, ते तुमच्यासारखे राजकारण्यांकडे असतो, आमच्याकडे नाही. नक्कीच. काय सांगू इच्छितं सूरज चव्हाणांना? थेट आव्हान आहे अंजलीताईंचं. आज संध्याकाळी सगळ्याच मला उलगडा करायचा आहे 4 वाजताच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. नक्कीच. आणि त्यानंतर ते म्हणतायत की तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या, यानंतर आम्ही सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि नेमकं उत्पन्नाचा स्रोत कुठून येतं ते सुद्धा आम्ही सांगू. अगदी आनंदाने. हा काय त्यांनी नवीन हे नाही केलंय. आतापर्यंत मी जेवढे लढे दिले ना, 2011 पासून गडकरी, अजित पवारांनी हवे तेवढे उद्योग केलेत. माझे इन्कम टॅक्स डिटेल्स काढलेत. मी गडकरींविरुद्ध निवडणूक लढले तेव्हा त्यांनी डिटेल्स काढले होते. पत्रकारांना मॅन्डेट दिले होते माझ्या विरुद्ध खोदायला. एक काडी जेव्हा मिळाली नाही ना, तेव्हा त्यांना कळत नाही की यांना हँडल कसं करायचं. या सेटल होणार नाहीत आणि या पैसे खाणार नाहीत. मग यांना लढायचं कसं? आणि ते जे बोलतात ते त्यांच्या जिवारी लागतं. म्हणून त्यांना कुठेतरी असं वाटतं की आपण आता हे त्यांना रिबटल करण्यासाठी वाटेल ते म्हटलं की त्या मग चूप बसून घरी त्यांना सगळे सांगतील की तुम्ही गप्प बसा, काही बोलू नका. तर आम्ही या जन्मी गप्प बसणार नाही. नक्कीच. नाही, तुमचा हा लढा असा सुरू राहील भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि या सगळ्या नेत्यांच्या विरोधात. नाही, नेत्यांच्या विरोधात खरं तर लढणं मी केव्हाच बंद केलंय, जर तुम्ही बघितलं. पण काय होतं, हे जे असे धंदे करतात, आता ही जी जनसन्मान यात्रा काढली त्याच्याबद्दल वाचलं, ती पिक्चर्स बघितली की तिडीक जाते डोक्यात. आणि कुठेतरी म्हणून आम्ही ट्विट करतो आणि ट्विट केले की अशी ही मोकाट सुटलेली माणसं येतात. त्यामुळे आमचा जो लढा होता भ्रष्टाचाराविरुद्ध, मी जे स्कॅम्स काढायचे ते काढणं आता केव्हाच सोडून दिले, कारण काही उपयोग नाही आहे. ज्यांच्या विरुद्ध मी लढले, सिंचन घोटाळा मर काम करून काढलेला, काय झालं त्याचं पुढे शून्य. छगन भुजबळ बाहेर आले, परत त्यांचं बोलणं सुरूच. भ्रष्टाचाराचा कोणाला फरकच पडत नाही. पण बोलणं मात्र मी कधीही सोडणार नाही. लाडकी बहीण योजनेवर तुम्ही बोललात, त्याच्यामुळेच हे सगळं घडतंय असं म्हणावं का? आणि लाडकी बहीण योजना खरंच भविष्यामध्ये हिट ठरेल, लोकांच्या हिताची असेल, बहिणींच्या हिताची असेल असं तुम्हाला वाटतं? कसं आहे की ती लाडकी बहीण योजना आहे काय, म्हणजे पूर्वी मला असं वाटायचं की हे जेवढे राजकारणी आहेत ना, ते थेट लोकांना पैसे खायला घालून मतदान घ्यायचे. म्हणजे चिकन द्या, मटण द्या, दारू द्या आणि पैसे द्या, असं करून ते मतदान करून घ्यायचे. पण त्याच्यानंतर काय काळ आला इलेक्टोरल बॉन्ड्सचा. त्याच्यात जेवढे कॉर्पोरेट्स आहेत त्यांच्याकडनं ईडी आणि CBI लावून खंडणी केल्यासारखे पैसे वसूल करायचे, सगळ्यांचे डोनेशन्स घ्यायचे आणि त्यातनं ते लोकांना वाटायचे किंवा खर्च करायचे इलेक्शनला. आताचा जो नवीन स्कॅम आहे तो आमच्यासारखे जे कर भरणारे लोक आहेत, त्या कर भरणाऱ्या लोकांच्या करामधनं तो जो आम्ही पैसा भरतो त्याच्या ह्या योजना राबवून, म्हणजे ही जी योजना त्यांनी राबवली आहे, खरंच त्यांना त्या बहिणीबद्दल काही वाटतंय का? त्या 1,35,40,00,000 जेवढे बायका आहेत त्यांच्याबद्दल काही वाटतंय का? त्यांच्याबद्दल आदर आहे का? जनसन्मान आहे का? बिलकुल नाही आहे. त्यांना फक्त त्याच्यातनं मतं मिळवायची आहेत, ती पण सरळ विकत घेतल्यासारखी. खरं तर तेवढेच पैसे जर त्यांनी योजना अशा न आणता महाराष्ट्रात जर कामधंदे तयार केले असते, इंडस्ट्रीज आणल्या असत्या, तर ह्याच सगळ्या स्त्रियांना असे पैसे घेण्याची गरज नसती लागली. त्यांनी स्वकष्टाने कमवून खाल्लं असतं. पण उद्योगधंदे आणायचे नाहीत, विजन नाही, शून्य सगळं. आणि असले पैसे शेवटच्या घटकेला वाटून त्यांना मतदान विकत घ्यायचं आहे, दुसरं काही नाही आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आज संध्याकाळी अंजलीताई दमानिया पत्रकार परिषद घेणार आहे. नेमका कोणता खुलासा करणार आहे आणि कुणाकुणाचा पर्दाफाश करणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.